नमस्कार आणि आपण पाहताय PCMC न्यूज। मी संदीप चव्हाण आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आवाज पिंपरी चिंचवडचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता लाईव्ह संवाद साधतोय। खरं तर PCMC न्यूज हे पिंपरी चिंचवड मधलं एकमेव आणि पहिलं चॅनल आहे जे आता डिजिटल लाईव्ह झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही आता लाईव्ह कार्यक्रम देखील या PCMC न्यूज वरून पाहू शकता। आजच PCMC न्यूजच्या टीमनं प्रत्येक प्रभागात जाऊन संवाद साधायला सुरुवात केली आहे। पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक हे जाणून घेण्यासाठी आजपासून ते 20 डिसेंबर पर्यंत आम्ही 32 प्रभागांमध्ये जाणार आहोत आणि रोज 3 प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत। त्यानुसार आज आम्ही पहिल्या 3 प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांना भेटून आलो, त्यांच्याशी संवाद देखील साधला। यामध्ये चिखली गावठाण मोरेवस्ती, प्रभाग क्रमांक 2 बोराडेवाडी, जाधववाडी कुदळवाडी आणि प्रभाग क्रमांक 3 चरोली, मोशी गावठाण, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये नेमके कोण इच्छुक आहेत आणि हे इच्छुक कोणकोणत्या पक्षाकडून इच्छुक आहेत हे आज आम्ही जाणून घेतलं। कारण पिंपरी चिंचवडकरांना उत्सुकता आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कोण उमेदवार इच्छुक आहेत, आपण कुणाला महापालिकेमध्ये नगरसेवक बनून पाठवणार आहोत याची उत्सुकता पिंपरी चिंचवडकरांमध्ये आहे। आणि ती उत्सुकता पाहूनच PCMC न्यूजची टीम आज सर्वात पहिल्यांदा प्रभाग क्रमांक 1 मध्ये पोहोचली। एकूणच प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 या तीनही प्रभागांमध्ये मिळून आम्ही 23 इच्छुक उमेदवारांशी संवाद साधलाय। तब्बल 23 म्हणजे पहिल्याच दिवशी इतक्या उमेदवारांशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाली। या प्रभागांमधून या इच्छुकांनी नेमक्या त्यांच्या प्रभागात कोणत्या समस्या आहेत, त्याच जोडीला त्यांचं स्वतःचं विजन काय आहे, जेणेकरून जर उद्या ते निवडून महापालिकेमध्ये गेले तर कोणत्या पद्धतीनं कोणत्या प्रकारानं ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, ही देखील भूमिका त्यांनी या आमच्या PCMC न्यूजच्या कार्यक्रमामध्ये मांडली आहे। चला तर मग जाऊया प्रभागांमध्ये। प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3। आता मुळातच प्रभाग क्रमांक 1 अर्थातच चिखली गावठाण मोरेवस्ती यामध्ये आम्ही गेलो। हा प्रभाग या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये मोडतो। त्या ठिकाणी आमदार आहेत भाजपचे महेश लांडगे। आम्हाला या ठिकाणी जेव्हा प्रभागात आम्ही गेलो त्यावेळी अनेक उमेदवारांना इच्छुकांना त्या ठिकाणी यायची इच्छा होतीच, पण ट्रॅफिकमुळे बरेच जण येऊ शकले नाहीत। ट्रॅफिकच्या अडचणीमुळे आम्हाला देखील त्या ठिकाणी जाताना अडचण भासली। अनेक इच्छुक उमेदवार अर्थातच पहिला दिवस असल्यानं थोडेसे कुठे ना कुठेतरी लाजले बुजरे असतात, त्यामुळे कदाचित त्यांचा जास्त संपर्क आमच्याशी होऊ शकला नाही। पण ऑलरेडी 2 दिवस आधीच PCMC न्यूजनं आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये 11 डिसेंबरला दुपारी 1 ते पावणे 2 या वेळेत येतोय असं स्पष्ट केलं होतं। त्याचा प्रोमो देखील आम्ही सोडला होता, त्याची न्यूज देखील आम्ही केली होती आणि इव्हन अनेक इच्छुकांशी संवाद साधून फोनवरून तशी माहिती देखील त्यांना दिली होती। त्यातले बरेच इच्छुक प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्या ठिकाणी आले देखील, पण आणखीही महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणचे जे माजी नगरसेवक आहेत त्यापैकी कोणीतरी येणं अपेक्षित होतं, पण तसं काही त्या ठिकाणी चित्र दिसलं नाही। मग उपस्थित असलेल्या नागरिकांनी मात्र इच्छुक उमेदवारांनाच आम्ही इच्छुक आहोत हे सांगायला या ठिकाणी अनुत्सुक दिसतायत, उत्सुक दिसत नाहीयेत, त्यांची इच्छा दिसत नाहीये असा प्रश्न उपस्थित केला। पण खरं तर
या प्रभागामध्ये जे कोणी त्या ठिकाणी पीसीएमसी न्यूजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांच्याशी मात्र आम्ही मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. या प्रभागामध्ये आम्ही प्रवीण पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षाकडून इच्छुक आहेत आणि त्या जोडीलाच त्या ठिकाणी विजय जरे जे संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य या पक्षाकडून इच्छुक आहेत आणि सारिका ढमे ज्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत त्यांच्याशी संवाद साधला. पण मुळात या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर 2017 मध्ये एकूण 23 जण उभे होते, त्यामध्ये 9 जण अपक्ष होते. 2017 मध्ये भाजपकडून 2 जण निवडून आले, एक अपक्ष म्हणून महिला नगरसेविका निवडून आल्या आणि एक राष्ट्रवादी. आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत या ठिकाणी जे चित्र आहे त्यामध्ये कुंदन गायकवाड भाजपकडून, स्विनल म्हेत्रे भाजपकडून, साधना मळेकर अपक्ष म्हणून आणि दत्ता काका साने राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. दत्ता काका साने यांचं खरं म्हणजे दुर्दैवी निधन झालं, आता ते हयात नाहीत, पण त्या ठिकाणी आता त्यांची धुरा सांभाळण्यासाठी कोण पुढे राजकीय वारसदार म्हणून असेल ते बघण्याची देखील अनेकांची इच्छा होती. पण आम्ही अनेकांशी संपर्क साधून सुद्धा त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही, प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही. पण या प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूणच जर अंदाज घेतला तर कोण इच्छुक आहेत हे मात्र मी तुम्हाला आता यावेळी सांगणार आहे. पहिल्यांदा मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी कोण इच्छुक आहेत या सगळ्यांची मी नावं देखील तुम्हाला सांगतोय. सेकंड विंडो म्हणजे स्क्रीनमध्ये देखील तुम्ही मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्या ज्या उमेदवारांशी संवाद साधला त्यांची ते नावं तुम्हाला सांगितलेलीच आहेत. प्रवीण पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, विजय जरे स्वराज्य पक्ष आणि सारिका ढमे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस. आता या प्रभागात इच्छुक कोण आहेत हे सोडून आणखी इतर, तर त्यामध्ये अर्थातच स्विनल म्हेत्रे ज्या 2017 ला नगरसेविका राहिल्या आहेत, स्वाती साने, सोनम मोरे, नंतर लतिका भोसले, राहुल भोसले, रुपाली साने, जितेंद्र यादव, शीतल यादव, यश साने, दत्ता काका सानेंचे हे चिरंजीव आहेत, विकास साने, नेताजी काशीत, साधना मळेकर, सुरेश म्हेत्रे, स्वप्नील रोकडे, गणेश मळेकर, अलका मोरे, योगिता रणसुभे आणि सतीश दिघे. म्हणजे मुळातच या प्रभागामध्ये आतापर्यंत जी काही नावं हाती लागलेली आहेत ती एकूण 22 जण आम्हाला त्या ठिकाणी इच्छुक असताना स्पष्ट जाणवलं. त्यामध्ये प्रत्यक्ष 3घांची भेट झाली. खरं तर या ठिकाणी हा कार्यक्रम जो आवाज पिंपरी चिंचवडचा म्हणून मी जो पीसीएमसी न्यूजच्या माध्यमातून करतोय, जनतेला हे कळावं की कोण इच्छुक आहे. इच्छुक उमेदवारांनी जर पुढे येऊन आम्ही इच्छुक आहोत हे सांगितलं नाही तर जनतेला तरी कसं कळायचं की आपण नगरसेवक म्हणून ज्यांना पाठवणार आहोत ते नेमके कोण आहेत. त्यामुळं यावेळी जी 1 मध्ये आपल्याला अनुत्सुकता थोडीशी जाणवली, इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी येणं टाळलं, पण प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये मात्र भरभरून उमेदवारांशी आम्हाला बोलायला मिळालं. खरं तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यामध्ये बोराडेवाडी, जाधववाडी, कुदळवाडी हा जो त्या ठिकाणचा परिसर आहे किंवा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 2, त्यामध्ये आम्ही एकूण 8 इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. खरं तर त्या परिसरात जर पाहिलं आपण तर एकूण 17-18 जण नावं अशी आहेत जे इच्छुक आहेत, वेगवेगळ्या पक्षांकडून इच्छुक आहेत. यामध्ये आम्ही ज्यांच्याशी संवाद साधला त्यामध्ये कोणकोणती नावं आहेत हे देखील सांगतो. यामध्ये विशाल जाधव, विशाल आहेर, कविता आल्हाट, अश्विनी जाधव, सुनील कदम, पूजा बोराडे, गौरी घंटे आणि सोनम जांभूळकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर नेमक्या समस्या काय आहेत, त्यांचं विजन काय आहे हे देखील आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी देखील त्यांची भूमिका मांडली. अश्विनी जाधव ज्या 2017च्या नगरसेवक राहिलेल्या आहेत, 2017 ते 2022 मध्ये
भाजपकडून त्या ठिकाणी आल्या होत्या. शिवाय आताच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्लाट या देखील त्या ठिकाणी आल्या होत्या. आणि खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मनसे असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा त्या जोडीला भाजप आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचे उमेदवार त्या ठिकाणी हजर होते. त्या ठिकाणी आपली भूमिका या इच्छुकांनी मांडली. याच ठिकाणी मागचा जर आपण निकाल पाहिला तर 4पैकी 4ही जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामध्ये अश्विनी जाधव, सारिका बोराडे, राहुल जाधव आणि वसंत बोराडे हे चौघे जण भाजपकडून जिंकले होते. राहुल जाधव तर माजी महापौर देखील राहिलेले आहेत. अर्थात या सगळ्या प्रभाग क्रमांक 2 मधली ही जी काही यादी आहे ती आम्ही तुमच्या कानावर घातलेली आहे. जो कोणी आणखी इच्छुक असेल प्रभाग क्रमांक 1 मधून, प्रभाग क्रमांक 2 मधून किंवा आमच्याशी ज्यांचा संपर्क झालेला नाहीये त्यांनी थेट आमच्याशी संवाद साधायला हरकत नाही. ते थेट आमच्याशी संवाद साधू शकतात. या लाईव्ह कार्यक्रमामध्ये फोन करू शकतात, बोलू शकतात, त्यांची भूमिका मांडू शकतात किंवा मी इथून इच्छुक आहे, माझं आणि तुमचा संपर्क होऊ शकला नाही पण मी देखील इथून इच्छुक आहे असं ते सांगू शकतात. आणि ते मी नाव 100% या ठिकाणी याच कार्यक्रमातून जाहीर करेन. त्यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेलो. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही तब्बल 12 उमेदवारांशी बोललो. इथून साधारण 28 ते 30 जण इच्छुक असल्याचं जाणवतंय. आता या ठिकाणी एक फोन येतोय. आवाज पिंपरी चिंचवडकरचा यांचा मध्ये एक पहिला आवाज पिंपरी चिंचवडचा मधला पहिला आवाज या ठिकाणी येतोय. मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. थेट स्पीकरवरच मी फोन ठेवणार आहे आणि आपण आता संवाद साधणार आहोत. बघूयात समोरून कोण आपल्याशी संवाद साधतोय. नमस्कार, पीसीएमसी न्यूज, मी संदीप चव्हाण बोलतोय. नमस्कार सर. बोला. मी गायकवाड बोलतोय भोसरी मधून. बोला ना. प्रभाग क्रमांक कुठून बोलताय तुम्ही? प्रभाग क्रमांक 7 भोसरी. बर, बोला. तिकडे कधी येणार आहे तुम्ही? आम्ही 13 डिसेंबरला प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 असा पीसीएमसी न्यूजचा दौरा आहे. त्या ठिकाणी आम्ही येणार आहोत. बोला गायकवाड साहेब, तुम्ही काय इच्छुक दिसताय? नाही, इच्छुक नाही, पण एक जनतेकडून प्रश्न विचारायचा होता मला. बोला ना. त्या ठिकाणी जरा ट्रॅफिकचं वगैरे खूपच समस्या आहे भोसरीमध्ये. म्हणजे साधारण जी जनता आहे, कामाला जायचं म्हटलं तर 1 तास आधी, कामावरून घरी यायचं म्हटलं तर 1 तास आधी, आणि बाकीचे पाण्याचे वगैरे पण भरपूर समस्या आहेत. आता म्हणजे अर्थात पाण्याची एवढी मोठी समस्या आहे की टँकरने पाणी करावं लागतं अक्षरशः सोसायट्यांमध्ये. बर गायकवाड साहेब, मला एक असं प्रश्न तुम्हाला म्हणजे विचारायचा आहे. अर्थात तुम्ही आता जर हा प्रश्न विचारलाय तर निश्चितपणे जे इच्छुक म्हणून प्रभाग क्रमांक 7 मध्ये उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला भेटायला येणार आहेत किंवा आम्ही त्यांना भेटायला जाणार आहोत. भोसरी गावठाण सँडविक कॉलनी या ठिकाणी आम्ही त्यांना भेटायला जाणार आहोत आणि दुपारची वेळ आहे 1 ते 1:45. तर या वेळात जर तुम्ही तिथे आलात तर तुम्ही थेट हा प्रश्न इच्छुक उमेदवारांना विचारू शकता आणि आम्ही देखील त्यांना हा प्रश्न विचारणार आहोत की तिथली ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या याबद्दल तुमचं विजन काय असणार आहे. गायकवाड साहेब, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात. तुमची समस्या देखील तुम्ही या ठिकाणी मांडलीत. खरं तर आवाज पिंपरी चिंचवडचा याच्यातला पहिला आवाज आपण गायकवाड या नागरिकांच्या रूपाने ऐकलेला आहे. खूप खूप धन्यवाद आमचे. तुम्ही नक्की प्रभाग क्रमांक 7 मध्ये 13 डिसेंबरला या भोसरी गावठाण सँडविक कॉलनी या कार्यक्रमात तुम्ही त्या ठिकाणी नक्की या. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे, इच्छुक या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही कधी येणार आहोत हे तर तुम्हाला सांगितलंय, फक्त कोणत्या ठिकाणी येणार आहोत हे पण वेळ आम्ही तुम्हाला निश्चितपणे आज रात्री किंवा उद्यापर्यंत जरूर कळवू. धन्यवाद गायकवाड साहेब. धन्यवाद सर. अशा पद्धतीनं खरं तर आता नागरिकांनी देखील संवाद साधायला सुरुवात केली आहे. मी खूप खूप आभार मानतो नागरिकांचे. आवाज पिंपरी चिंचवडचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता थेट नागरिक देखील संवाद करायला सुरुवात करतायत आणि त्यांनी थेट असा या ठिकाणी समस्येचा भाग मांडला की खरं तर या ठिकाणी भोसरी गावठाण सँडविक कॉलनी इथे ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये जेव्हा गेलो किंवा प्रभाग क्रमांक 1 आणि 2 कुठलीही असो, प्रत्येक प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. दिवसाआड पाणी येतंय, ते पण कमी दाबाने येतंय आणि अनियमित आणि कारण कोणत्याही वेळेत सोडलं जातं. कधी 1:30 वाजता, कधी 3 वाजता, मी रात्री म्हणतोय. मग जर असं सोडलं गेलं तर अर्थातच हा प्रश्न
महिलांसाठी बिकट होऊ लागलाय, कारण की त्यांनी रात्री अपरात्री पाण्यासाठी उठायचं आणि मग परत अपुरी झोप, पुन्हा सकाळी उठल्यानंतर आपला जर नवरा कुठे नोकरीला जात असेल त्याचा डबा, मुलांचे डबे, परत स्वतः त्या कुठे नोकरी करत असतील तर त्यांचा डबा, आणि एवढं करून पुन्हा कामावर त्या ठिकाणी दिवसभर फ्रेश राहायचंय. याचाच अर्थ आरोग्याच्या समस्या या महिलांसाठीच या ठिकाणी उद्भवू शकतात. त्यामुळं खरंच इच्छुक उमेदवार किंवा जे भावी नगरसेवक म्हणून आता स्वतःला फ्लेक्स आणि बॅनरवर चढवू पाहतायत, त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत या तुम्ही आता जाणून घ्यायला सुरुवात करावी. आता या प्रभाग क्रमांक 3 मध्ये जेव्हा आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला तब्बल 12 जणांशी संवाद साधायची संधी मिळाली. यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर 9 ते 10 महिला उमेदवार या ठिकाणी आम्हाला इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मी जी नावं सांगणार आहे, जी या ठिकाणी प्रभागामध्ये आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, त्यात लक्ष्मी मगर, वंदना लाट, नंतर केशर गायकवाड, सरिता तळेकर, नंतर या ठिकाणी ज्योती काटे, नंतर मनीषा तापकीर, रमेश वहिले, प्रीती तापकीर, नंतर रजनी भोसले, नंतर जानवी राजगे, मनीषा केदारी, पूनम मगर, या सगळ्यांशी आम्ही या ठिकाणी संवाद साधला. शिवाय यासोबत काही पुरुष उमेदवार देखील इच्छुक आहेत, त्यांची देखील मी नावं या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जे या ठिकाणी इच्छुक होते प्रमेश वहिले, तर मी हे नाव घेतलंच, पण त्याच जोडीला या ठिकाणी योगेश तळेकर हे देखील इच्छुक आहेत. म्हणजे एकूण हा जो सगळा प्रभाग क्रमांक 3चा जर आपण विचार केला तर एकतर चरोली, मोशी गावठाण, वडमुखवाडी, चोवीसवाडी, डुडुळगाव असा हा प्रभाग आहे. आणि या प्रभागामध्ये 2017 मध्ये नितीन काळजे, सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर आणि लक्ष्मण सस्ते हे निवडून आले होते. यामध्ये भाजपचे 3 आणि विनया तापकीर या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. खरं तर चरोलीला म्हणजे जे गावं समाविष्ट झाली, हद्दवाढ झाली पिंपरी चिंचवड महापालिकेची, त्यामध्ये चरोली गाव जेव्हा गेलं तर हद्दवाढ झालेल्या किंवा समाविष्ट गावांपैकी चरोली हे असं पहिलं गाव आहे ज्या गावातून महापौर होण्याचा मान या ठिकाणी मिळाला, आणि ते म्हणजे नितीन काळजे. आणि भाजपची जी सत्ता आली 2017 मध्ये, तर भाजपकडून देखील पहिला महापौर म्हणून नितीन काळजे यांचं नाव त्या ठिकाणी कोरलं गेलं. आता या प्रभागात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्या ठिकाणी मागच्या वेळी 14 जण उभे होते 4 जागांसाठी. आता इच्छुकांची मांदियाळी या ठिकाणी जास्त दिसतीये आणि त्यामध्ये महिलांचा जास्त समावेश आहे. त्यामुळं अजूनही असे बरेच जण आहेत जे आमच्याशी या ठिकाणी संवाद साधू शकतात, माझं नाव राहिलंय वगैरे या ठिकाणी माहिती देऊ शकतात. या ठिकाणी अनुराधा साळुंके म्हणून देखील आहेत, त्या देखील इच्छुक आहेत असं देखील आम्हाला नाव या ठिकाणी कळालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण ज्याला इच्छुक आहे पण आपली आणि आमची आणि त्यांची भेट होऊ शकलेली नाही किंवा आमच्या ठराविक वेळेत त्या कार्यक्रमाच्या वेळेत ते त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत, ते आम्हाला फोन करून ही माहिती सांगू शकता. आमचा फोन क्रमांक पण आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे. आणखी एक फोन येतोय, माफ करा, आपण तो फोन घेऊयात पहिल्यांदा. नमस्कार, पीसीएमसी न्यूज, संदीप चव्हाण बोलतोय. सर आमच्याकडे तापकीर बोलतोय. आमच्याकडे गढूळ पाण्याची समस्या आहे, प्यायचं पाणी गढूळ येतं एकदम. बर, आपण कुठल्या प्रभागातून बोलताय? आम्ही 3 नंबर. बर, 3 नंबर प्रभागातून आता या ठिकाणी आपल्याला फोन आलेला आहे. चरोली, मोशी गावठाण, वडमुखवाडी, चोवीसावाडी, डुडुळगाव, आणि त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की या ठिकाणी समस्या आहे ती खरी म्हणजे दूषित पाण्याची, गढूळ पाण्याची. तापकीर साहेब, नेमकं काय म्हणजे गढूळ पाणी येतं म्हणजे नेमकं, आणि किती दिवसांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे? प्रकार बरेच दिवसापासून सुरू आहे. बर, आता या संदर्भात तुम्ही कुणाकडे तक्रार केलीत का? नाही, आम्ही तक्रार नाही केली अजून कोणाकडे, पण तुमच्या माध्यमातून आम्हाला त्याचं जर समाधान मिळालं तर बरं. नक्कीच. आवाज पिंपरी चिंचवडचा मध्ये तापकीर साहेब तुमचं स्वागत आहे. इच्छुक उमेदवार जे कोणी प्रभाग क्रमांक 3 मधून त्या ठिकाणी आपली दावेदारी सांगतायत, त्यांनी कृपया या तापकीर यांच्या अडचणीकडे, यांच्या समस्येकडे लक्ष द्यायचंय. ज्या अर्थी चरोली, मोशी गावठाण, वडमुखवाडी, डुडुळगाव हा जो काही प्रभाग क्रमांक 3 आहे, यातल्या काही भागांमध्ये
दूषित पाणी येतं. आम्ही देखील तिथल्या जेव्हा नागरिकांशी संवाद, इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला तेव्हा देखील या समस्येवर त्यांनी प्रकाश टाकला. तापकीर साहेब, नक्कीच हा तुमचा जो आवाज आहे तो आम्ही या इच्छुकांपर्यंत पोहोचवू आणि लवकरात लवकर ही समस्या दूर करण्यासाठी ते नेमके काय उपाययोजना करणार आहेत याचं उत्तर तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू. धन्यवाद तापकीर साहेब. धन्यवाद साहेब. एकंदरीतच आता आपण जे काही कार्यक्रम आवाज पिंपरी चिंचवडचा पाहतोय, लाईव्ह करतोय, या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही थेट फोन करू शकता, थेट संवाद साधू शकता आणि इच्छुक उमेदवार जे आपल्या प्रभागात आहेत त्यांच्यापर्यंत आपली समस्या पोहोचवू शकता. आम्ही तर ती समस्या पोहोचवणार आहोतच, पण तुम्ही देखील या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मुळातच आतापर्यंत जे आम्ही प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी जाऊन आलो, फिरलो, तिथली माहिती घेतली, त्यातून तर हे क्लिअर झालेलं आहे. विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, दिवसाआड पाणी येतंय, नंतर दूषित पाण्याचा प्रश्न आहे, शिवाय डीपीचे रस्ते जे आहेत त्याचा प्रश्न आहे, रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हे देखील कळेना झालंय, उद्यानं नाहीयेत, कुठे कुठे मैदानं नाहीयेत, कुठे दवाखाना नाहीये, अशा बऱ्याचशा समस्या आहेत. या समस्या इच्छुक उमेदवारांनी मांडल्या, त्याच्यावर त्यांनी त्यांचं विजन देखील त्या ठिकाणी स्पष्ट केलंय. खरं तर आज प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 याबद्दलचा जो काही फेरफटका मारल्यानंतर त्याचा लेखाजोखा मी तुमच्या समोर आवाज पिंपरी चिंचवडचा या माध्यमातून मांडलेला आहे. उद्या सर्व पिंपरी चिंचवडकरांनी विशेषतः प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 6 या 3 प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी हे लक्षात ठेवायचे की आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. प्रभाग क्रमांक 4 दिघी बोपकेल, प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर चक्रपाणी वसाहत आणि प्रभाग क्रमांक 6 धावडेवाडी, धावडे वस्ती, भगत वस्ती आणि सद्गुरुनगर. आता या 3 प्रभागांमध्ये आपण भेटणार आहोत. या 3ही प्रभागातील इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडून त्यांचं विजन, तिथल्या समस्या काय ते जाणून घेणार आहोत आणि कोण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे हे आपण पिंपरी चिंचवडकरांना ऐकवणार आहोत, दाखवणार आहोत. त्यामुळं उद्या भेटूयात प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 6चा लेखाजोखा घेऊन. पुन्हा बरोबर आम्ही जेव्हा खरं तर आज याच्या आधीही लवकर बसणार होतो, पण चरोली फाट्यावरूनच आम्हाला इथे यायला ट्रॅफिक लागली, ही देखील एक मोठी समस्या होती. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत लाईव्ह कार्यक्रमामध्ये लवकरात लवकर पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण लवकरात लवकर या प्रभागांचा फेरफटका झाल्यानंतर थेट तुमच्याशी संवाद साधायला मी येणार आहे. उद्या पाहत रहा पुन्हा एकदा आवाज पिंपरी चिंचवडचा PCMC न्यूज, अर्थातच डिजिटल लाईव्ह चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.